अस्सलाम वालेकुम, मैं हूं सैयद अखिल। आप देख रहे हैं मेरे साथ परभनी। आज तक चलते हैं परभनी जिले की सबसे बड़ी और खास खबर के लिए। 10 सितंबर 2025 को राष्ट्रवादी कांग्रेस शरद चंद्र पक्ष के महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे साहब इनके आदेश पर संसद रत्न डॉक्टर फौजिया खान इनके सूचना के अनुसार जन सुरक्षा विधेयक रद्द करने की मांगनी के लिए आज जन सुरक्षा विधेयक विरोधी संघर्ष समिति की जानिब से परभनी में जोरदार निदर्शने किए गए हैं। परभनी रेलवे स्टेशन रोड स्थित छत्रपति शिवाजी महाराज इनके पुतले के करीब उपोषण मैदान यहां पर निदर्शने किए गए हैं। इस वक्त महाविकास आघाड़ी के विविध राजकीय पक्ष, सामाजिक और पुरोगामी संगठन के सैकड़ों पदाधिकारी और कार्यकर्ता यहां पर बड़ी तादाद में मौजूद थे। इस निदर्शन में अब्दुल माजिद अब्दुल रशीद शहर जिला अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद चंद्र जी पवार गट की जानिब से रैली निकाली गई है और जिला अध्यक्ष माजी आमदार विजयराव जी गव्हाणे साहब, माजी खासदार तुकाराम जी रेंगे पाटिल साहब, उसी के साथ में आमदार बाबाजानी खान दुर्रानी साहब, ज्येष्ठ नेता तहसीन अहमद खान साहब, कांग्रेस पक्ष के उप महापौर भगवान राव जी वाघमारे साहब, शिवसेना के परभनी जिला प्रमुख महिला शहर अध्यक्ष अंबिकाताई डहाड़े, कांग्रेस पक्ष के शहर जिला अध्यक्ष नदीम साहब इनामदार, कम्युनिस्ट पक्ष के सौभाग्यवती एडवोकेट माधुरी ताई श्रीर सागर, राष्ट्रवादी कांग्रेस के जावेद अहमद खान, शमीम अहमद खान साहब, सोनाली ताई देशमुख अल्पसंख्यक प्रदेश उपाध्यक्ष रहमान खान साहब, सामाजिक न्याय प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर तुब सुंदर साहब, ज्येष्ठ नेता अब्दुल खालिद अब्दुल रशीद साहब, शहर जिला उपाध्यक्ष बहादुर खान, अताउर रहमान खान, अताउल्ला खान साहब, उसी के साथ में फरहाना मैडम। जन सुरक्षा विधेयक ये लोकशाही और नागरिकों के हक पर गदा लाने वाला कानून है, ऐसा भी इस वक्त कहा गया है। जिस तरह से यहाँ पर तमाम पार्टी के तमाम ही लोग मौजूद थे। शहर जिला महिला अध्यक्ष श्रीमती वनीता ताई चौहान, इनके साथ में अनेक प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ता बड़ी तादाद में यहाँ पर मौजूद थे। जिस तरह से यहाँ पर ये तमाम लोग मौजूद थे, इनमें विशेष बात ये देखने को मिली कि है कि एसडीपीआई के तमाम यहाँ पर पदाधिकारी और कार्यकर्ता भी यहाँ पर मौजूद थे। इन्हीं के साथ में शेतकरी संगठन के तमाम लोग मौजूद थे। उसी के साथ में नेशनल हाईवे का काम करने वाले तमाम लोग यहाँ पर मौजूद थे। शेतकरी संगठन के अलग अलग संगठनों के लोग भी यहाँ पर मौजूद थे। तमाम छोटी और बड़ी पार्टियों के संगठन के लोग यहाँ पर मौजूद थे। जो लोग अलग अलग सामाजिक कार्य करते हैं, ये तमाम लोग भी यहाँ पर मौजूद थे और इन तमाम लोगों ने अपने ख्यालात का इजहार भी किस तरह से किया है, इस वक्त ये भी जानते हैं। और भारतीय राष्ट्रीय कांग्रेस से ताल्लुक़ रखने वाले सत्तार पटेल साहब, उसी के साथ में नाजिम शेख अय्यूब साहब जो सीनियर लीडर है, ये भी यहाँ पर मौजूद थे। और इन्हीं के साथ में तमाम वो शख्सियतें यहाँ पर मौजूद थी जो शख्सियतें यहाँ पर तमाम जन सुरक्षा कायदे को विरोध करने के लिए आई हुई थी। इन तमाम लोगों ने अपने ख्यालात का जिस तरह से इजहार किया है और तमाम ही लोगों को यहाँ पर मौका दिया गया था कि आप अपने अपने ख्यालात का इजहार करें और जन सुरक्षा विधेयक बिल को पारित होने से रोके। और तमाम लोग जिस तरह से यहाँ पर आए और इन तमाम लोगों ने अपने ख्यालात का इजहार किया है। इसके बाद में परभनी के जिला अधिकारी इन्हें निवेदन दिया गया। इस वक्त आशीष वाकोड़े इन्होंने भी भाषण किया है। रवि दादा सोनकामड़े परभनी शहर महानगर पालिका के महापौर उप ये भी यहाँ पर आए थे और इन्होंने भी जिस तरह से इस बात को देखा है कि किस तरह से यहाँ पर जन सुरक्षा विधेयक बिल को रिजेक्ट करना है और तमाम लोगों ने एकजुटता बताई। जिस तरह से यहाँ पर ये तमाम लोग मौजूद थे। भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के युवक शहर जिला अध्यक्ष अमोल जादव साहब, इनके भी मौजूदगी थी और इन्होंने जिस तरह से अपने ख्यालात का इजहार किया है, इन तमाम लोगों ने अपने अपने ख्यालात का इजहार किया और तमाम लोगों ने ये बताया है कि ये विधेयक, ये बिल किस तरह से घातक है भारतीय नागरिकों के लिए और इस बिल को पास होने से रोकना है। इस तरह का माहौल भी यहाँ पर देखने को मिला है। आइए जानते हैं किस तरह की प्रतिक्रिया इस वक्त तमाम मान्यवरों ने दी है। और माजिद सेठ इन्होंने और माजी आमदार विजयराव गव्हाणे, इन्हीं के साथ में माधुरी ताई श्रीर सागर, इन्होंने इन तमाम मान्यवरों ने किस तरह से अपने ख्यालात का इजहार किया है, आइए जानते हैं खुद इन्हीं की जबानी। जन सुरक्षा कायदा रद्द झालाच पाहिजे। लोकशाही विरोधी सरकारचं करायचं काय? लोकशाही विरोधी सरकारचं करायचं काय? जन सुरक्षा कायदा रद्द झालाच पाहिजे।
स्टेज पर मौजूद तमाम लीडरान, बाबा गनी खान साहब, तहसील खान साहब, नदीम भाई, माधुरी भाई, आज ये जो प्रोटेस्ट रखा गया है, जन सुरक्षा जो कानून इस महाराष्ट्र के अंदर आ रहा है, ये जन सुरक्षा कानून नहीं है, ये बीजेपी सुरक्षा कानून है। अगर सरकार को कानून लाना है तो आरएसएस के लिए कानून लाइए, जो अनरजिस्टर्ड ऑर्गेनाइजेशन है। आपको लगाम अगर इस मुल्क में किसी की कसना है तो आप आरएसएस की का लगाम कसिए, आरएसएस के इशारे पे इस मुल्क में काम मत कीजिए। ये सरकार आरएसएस के एजेंडों को दिन ब दिन इस मुल्क में इंप्लीमेंट करते जा रही है। यहाँ होना यह चाहिए था कि आरएसएस के एजेंडों को रोकना चाहिए था, पर आरएसएस के एजेंडों को यहाँ पे बढ़ावा दिया जा रहा है। आज इस स्टेज से हम साफ साफ कहना चाहते हैं कि हम कभी भी आरएसएस के एजेंडों को पूरा नहीं होने देंगे। और यहाँ पे सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया की तरफ से मैं ये ऐलान करता हूँ कि हम इस महाराष्ट्र में 22 डिस्ट्रिक्ट में काम करते हैं। ये 22 डिस्ट्रिक्ट में हमारा पूरा समर्थन इस आंदोलन को रहेगा इंशाअल्लाह। हमारा एक एक कैडर और हमारा हर लीडर इस आंदोलन के लिए शाना बशाना सफे अव्वल में इंशाअल्लाह खड़ा नजर आएगा इंशाअल्लाह। समाज सुधारकांनी या देशासाठी या समाजासाठी काम केलं अशा सर्व महामानवांना, संतांना आणि समाज सुधारकांना मी या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो। या विचारपीठावर महाविकास आघाडीचे सर्व नेतेगण आणि या ठिकाणी परभणी जिल्ह्यातील या जनसुरक्षा कायद्यासाठी विरोधामध्ये लढा देणारे सर्व या महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मित्रांनो, या ठिकाणी वेळ कमी असल्यामुळे आपण वेळेचं भान पाळावं आणि आपल्यानंतरही मान्यवर या ठिकाणी बोलणार आहेत त्याची आपण या ठिकाणी आचारसंहिता पाळावी, यासाठी आपण आपल्यावर स्वतः बंधन लावावं एवढं मी या ठिकाणी बोलतो। मित्रांनो, हा जनसुरक्षा कायदा म्हणजे तुम्हा आम्हाला या ठिकाणी गुलामगिरी करणारा कायदा आहे। या देशामध्ये नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये 3 कृषी कायदे आणले। ते 3 कृषी कायदे या ठिकाणी या देशातील शेतकऱ्यांनी या ठिकाणी एक वर्ष 1 महिना लढा देऊन दिल्लीच्या बॉर्डरवर जे काही दिल्लीच्या 5 बॉर्डर आहेत त्या 5 बॉर्डरवर लढा देऊन ते 3 कृषी कायदे या ठिकाणी या मोदीला वापस घ्यायला लावले। मला अभिमान वाटतो त्या 3 कृषी कायद्याच्या विरोधामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये राजन क्षीरसागरच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी दिल्लीमध्ये 22 दिवस लढा दिला आणि ते 22 दिवस लढा देत असताना त्या लढ्यामध्ये 700 शेतकरी शहीद झाले, 700 शेतकरी शहीद झाले। नाहीतर आज तुम्हाला सांगतो मित्रांनो, हा देश गुलाम झाला असता। ते 3 कृषी कायदे काय होते? या देशातील शेतकऱ्यांना तो MSPचा कायदा आहे तो या ठिकाणी नाकारायचा। या देशातील जी काही शेतकऱ्यांची सातबारा आहे ती सातबारा या ठिकाणी भांडवलदाराच्या कॉर्पोरेट क्षेत्राच्या बचत गटाची आणि दुसरं म्हणजे या देशातील SC, ST, OBC, मायनॉरिटी, अल्पसंख्याक आणि शेतकरी यांना गुलाम बनवायचं यासाठी हे 3 कृषी कायदे होते। तरी हे 3 कृषी कायदे जसे परत घ्यावा लागले मोदीला, तसा हा जनसुरक्षा कायदा या ठिकाणी मागे घ्यावा लागेल। जी काही महाविकास आघाडीची एकजूट आहे ही एकजूट अशीच भविष्यात कायम राहू ही या ठिकाणी मी आपल्या सर्वांकडून इच्छा बाळगतो आणि मी माझ्या या ठिकाणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा किसान सभेचा जिल्हाध्यक्ष या नात्यानं मनोगत थांबितो। इन्क्लाब जिंदाबाद। बाबा गनी खान साहब, माजी आमदार, माजी खासदार तुकाराम पाटील साहब, भगवानदादा वाघमारे, राष्ट्रवादी काँग्रेस के विजय गव्हाणे साहब, माजी आमदार और सभी मान्यवर, सभी पदाधिकारी, हर कांग्रेस के नेता पार्टी सबको मैं नाम नहीं ले सकता। और ये आज जन सुरक्षा कायदे के विरोध में आज धरने आंदोलन हम यहाँ कर रहे हैं, तो इसकी जानकारी हर सर्वसामान्य आदमी को होना चाहिए। इसका यह है कि आज किसी को मालूम नहीं है इसकी आज पुरस्कार हुए। आज जो हम लोग आंदोलन कर रहे हैं, कोई शेतकरी आंदोलन कर रहे हैं, तो शेतकरी कल ये कायदे के अंतर्गत आंदोलन नहीं कर सकते। आज अपन NRC का आंदोलन कर रहे हैं तो ये कायदे के अंदर आप NRC का आंदोलन नहीं कर सकते। आपके ऊपर कोई जुल्म हो रहा है तो वो जुल्म के खिलाफ आवाज नहीं उठा सकते, ये कायदा उसके लिए। और अगर आप जो कायदे के अगेंस्ट में अगर आवाज उठाने वाले हैं, ऐसा ये सरकार को लगता है, तो सरकार उसको उसके घर से उठा के जेल में डालेगी और जेल में डालने के बाद उसको पुलिस के हिरासत से कोर्ट में कब हाजिर करेंगी किसी को इल्म नहीं है।
2 महीने में करेंगी, 2 दिन में करेंगी, 24 घंटे में करेंगी, नहीं मालूम। 2 साल भी रख सकते, 10 साल भी रख सकते। इसका यह हो जाएगा कि जैसा बड़े मेट्रो सिटी में हम सुनते कि वो गुंडों को हफ्ता देना पड़ता, तो ऐसा हो जाएगा कि आजकल ये जो सत्ताधारी पक्ष के नेता रहेंगे उनको जीवन जीने के लिए सर्वसामान्य लोगों को हफ्ता देना पड़ेगा, नहीं तो वो बोलेंगे हम तुमको गुना दाखिल करके अंदर डाल देते। तो ऐसी परिस्थिति आने वाली। इसके लिए हर आदमी ने, हर सर्वसामान्य ने अपनी जात से इसके अंदर आना चाहिए। किसी पार्टी का, किसी पक्ष का, किसी झंडे का इसके अंदर कोई ये नहीं, हम सब मिलकर कर रहे हैं। आज हम सब पूरे पक्ष के साथ में, पूरे राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष शरद चंद्र जी पवार गठ की तरफ से हम हमारा पार्टिंबा जाहिर करते और हम आखिरी सांस तक इसके लिए लड़ेंगे कि जन सुरक्षा कायदा रद्द होना चाहिए। ये हमारी मांग है। ये अगर रद्द होगा तो हम आगे हमारे दूसरे जो भी प्रोटेस्ट रहेंगे, जो भी आंदोलन रहेंगे, वो अल्हम्दुलिल्लाह अच्छे से कर सकेंगे। इसके लिए मैं आप सबसे, आप लोग यहाँ आए हुए हैं, मैं आप सबका तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ। और मुझको यहाँ बोलने का मौका दिया, वक्त कम है, इसमें मैं अपनी ज्यादा बातें रख सकता हूँ। और मैं खुद भी अभी आप लोगों के साथ में नया हूँ, इसलिए कुछ आगे बोलने में हो रहा तो इंशाल्लाह और आगे सुधरता जाएगा। अल्लाह हाफिज। लास्ट में माझ्या बांधवांनो, खरंच आज हे आपल्या नागरिकावर खूप मोठं संकट आहे। एक साहेब याचा पहिला फटका आणि ताजं उदाहरण जर पाहायचं जर झालं या काळ्या कायद्याचं, तर आज शक्तीपीठ महामार्ग होत आहे साहेब। आमची टीम सतीशराव, आम्ही गरुड मामा अशी परभणी जिल्ह्यातली पूर्ण 12 जिल्ह्यातली टीम काम करते या शक्तीपीठच्या विरोधात। आणि हे असे महामार्ग रेटून न्यायचे, मग हे असे रेटून न्यायसाठी कोण आवाज उठवला नाही पाहिजे। आज हे महामार्ग रेटत आहेत, उद्या भविष्यात रेल्वे असे प्रायव्हेट कंपन्याला देतील, आणखी अनेक प्रोजेक्ट। हे काळे कायदे आणण्यामागे शासनाचं हेच एक धोरण आहे की या भारताची लोकशाही ही सगळी काही किंवा आपली भारतावर राज्य जसं इंग्रजांना हळूहळू पाय पसरले, तसे अदानी अंबानी ह्या सगळ्या लोकांसाठी हे शासन जागा करून देणार आहे। आणि हे वेळेच आपल्या सगळ्या नागरिकांना रोखावं लागणार आहे। कारण आपल्याला जे झोपीत राहायची सवय आहे, ही झोपीत राहायची सवय एक दिवस आपल्या मनगुटावर बसती। इंग्रज काळामध्ये त्यावेळेस इंग्रज सरकारचे, इंग्रजीचे लोक आले इंग्लंडचे, हे फक्त व्यापारी म्हणून आले आणि शेवटी आपल्या बोकांडीवर बसले। आज ओके सर, मी एक थोडक्यात सांगतो की या अशा काळ्या कायद्याला आपण एक शक्य असं काहीच नाही। दिल्लीमध्ये काळे कायदे 3 नागरिकांना मागे घ्यायला लावले, तसा आता आपण याला तीव्र विरोध करा। कोणत्याही परिस्थितीचे काळे कायदे होऊ दे नका। आणि ही जिम्मेदारी प्रत्येक नागरिकांना, आणि आपण जर सगळ्यांना उठाव घेतला तर या संदर्भात आपल्याला मदत करायला साहेबांसारखे आदरणीय मंचावरचे सगळे आपल्याला मदत करतील। आज आमच्या शक्तीपीठ महामार्गाच्या आंदोलनाला कोल्हापूरचे आमदार माननीय सतेज उर्फ बंटी पाटील साहेब, राजू शेट्टी साहेब सगळे आम्हाला मदत करायचे, तसे सगळे आपल्याला मदत करतील। फक्त एक आहे, आपण कुठेतरी झोपेतून उठायला पाहिजे आणि हे उठाव कुठेतरी घेणं आवश्यक आहे। आता मला जास्त वेळ बोलता येत नाही, फक्त 2 शब्द आटपतो, वेळेची मर्यादा ठेवतो। जय हिंद। व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे ज्येष्ठ सहकारी बाबाजी दुराणी, बाबाजी दुराणी आपल्या व्यासपीठावर आज आहेत। त्यांचं आपण तर्फेबाज भाषण ऐकलं, त्याच्याबद्दल मी सुरेश वटपुरकरचं आभार मानतो। जो बोललो का कारण मी मागे एकदा भाषणात बोललो होतो की मागे आपल्याकडे एक म्हण होती की सौ चुहे खागी बिल्ली हज को थे, आता सौ चुहे खागी बिल्ली हज भाजप में थे, या पद्धतीने वाटत। पण मला सुरेश वटपुरकरचं कौतुक याच्याकरता वाटतं की बाबाजानी सारख्या माणसाला त्यांनी पाथरी मतदारसंघ मोकळा करून द्या। आणि आमची जी एकजूट या इंडिया आघाडीची आहे, त्याच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयास अजितदादापासून सगळ्यांनी केला होता। तो सगळा अयशस्वी होऊन आम्ही आज परभणी जिल्ह्यामध्ये सगळी इंडिया आघाडी एकत्र एकजुटीनं मजबूतीनं आज व्यासपीठावर उभे नाही तर मैदानावर उभं राहू, त्याची ग्वाही आम्ही या ठिकाणी दिलेली। मित्रो, नक्षलवाद म्हणून
चंद्रपूरमध्ये गोळ्या घालल्या चालल्या, तिकडे गोळ्या घालल्या चालल्या. तो गोळ्या नक्षलवाद्यांवर नाही, तिथल्या आदिवासींवर आहे. कारण जे मणिपूरमध्ये घडलं ते महाराष्ट्रामध्ये घडवायचं आहे. मणिपूरमध्ये जे डोंगरामध्ये आदिवासी होते त्यांच्या खजिना संपत्ती सगळी त्या डोंगरामध्ये आहे. ते खाली करून अदानी अंबानी देण्याकरता मणिपूरचं युद्ध झालं, मणिपूरमध्ये गृहयुद्ध झालं. आज चंद्रपूरमध्ये हे चाललंय, तिथलं जंगल काढून त्या जंगलाचा खजिना या भाजपच्या हरामखोरांना लुटायचा आहे, अदानीला लुटायचा आहे. त्यामुळं साध्या नक्षलवाद्याच्या नावाखाली आदिवासीच्या जमिनी हिसकावून घेण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये चालला. म्हणून ह्या लढाई वेगवेगळ्या बाबाजानींना सांगितलं, बाकीच्या सगळ्या नेत्यांनी सांगितलं. मी एकही मुद्दा रिपीट करू मागत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, महाराष्ट्रामध्ये कोणते कोणते संघर्ष केले. आधी राम मंदिराच्या नावाने मुसलमान विरुद्ध हिंदू, नामांतराच्या नावाने हिंदू विरुद्ध दलित, आणि मराठ्याच्या नावाने मराठा विरुद्ध ओबीसी. माझ्याकडे आमचं दादेगाव आहे, हजारीचं दादेगाव. मी तुम्हाला खरं सांगतो, तुम्ही म्हणतो गावाने फेकत आहे, तसं नाही बाबाजानी. हमारे पास भी एक बम्बन है, उसका नाम फडणवीस है. त्याची त्या दादेगावमध्ये मुस्लिम संख्या जास्त असल्यामुळे शेवटपर्यंत इच्छा होती की या गावामध्ये मुसलमानाचा आणि मराठ्याची दंगल व्हावी. त्याची इच्छा काही तिथल्या लोकांनी पूर्ण होऊ दिली नाही. त्यांनी जाता जाता एक मृत्यूपत्र लिहून गेलं, मी मर गया तो माझं प्रेत कब्रस्तान मध्ये जावा. त्याची आखरी इच्छा कोणती की किमान याचं प्रेत कब्रस्तान मध्ये जाळलं तर तिथे हिंदू मुसलमानाची दंगल होईल. तसा हा फडणवीस आहे. हा फडणवीस त्या जातीचा आहे, त्याला देश शांत ठेवायचा नाही, राज्य शांत ठेवायचं नाही, गावगाडा शांत ठेवायचा नाही. चौकडे संघर्ष पेटला पाहिजे. गावात जो गावगाडा सुखानी गावगाड्याची वीण आहे, ओबीसी मराठा सगळे एकत्र शांतपणाने जगतात, त्यांनाही शांतपणाने यांना जगू द्यायचं. म्हणून आपण हुशार झालं पाहिजे. किती छेडलं काही केलं तरी आपण आपली जागा सोडता कामा नये आणि मजबूतपणाने हा हिंदुस्थान हे संविधान वाचलंच पाहिजे. त्यासाठी इंडिया आघाडी आहे, ताकदीने उभा राहिल्याशिवाय आपल्याजवळ दुसरा काही पर्याय नाही. आजची चळवळीची सुरुवात आहे. बाबाजाने आपने कहा था ना, किसानों के इश्यू पे लढना ही है. ज्या दिवशी आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढू त्या दिवशी मराठा ओबीसी वाद राहणार नाही. मी साहेबांना बोललो, पण मुद्दे काही घेऊन लढू. उद्या 15 तारखेला आमदार शरद पवार साहेबांनी नाशिक मध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोर्चा जाहीर केले. आम्ही तिकडे निघालोय. तिथून आपण सुरुवात करू. सगळे इंडिया आघाडी म्हणून एकत्र येऊ आणि मोर्चाच्या प्रमुख मागण्या ठेवायच्या. मी साहेबांना सांगितले, जोपर्यंत शेतीमालाला भाव मिळत नाही तोपर्यंत कर्ज देणार नाही. गावामध्ये कोणाला पुढाऱ्यांना येऊ देणार नाही. हे सगळं घेतल्याशिवाय आम्ही एक पैसा सुद्धा सरकारला कोणत्या पद्धतीचा टॅक्सच्या रूपाने कोणत्या रूपाने देणार नाही. असं असहकार आंदोलन उभा केल्याशिवाय लोकांच्या सहभागाशिवाय होत नाही. मणिपूर मधली तुम्ही कल्पना वेगळी मांडताय. मणिपूर मध्ये माझं मत वेगळं आहे. जसं आपलं भारतामध्ये मोदी मीडिया आहे, मोदी मीडिया म्हणतात ना काही, मोदी मीडिया तसं मणिपूर मध्ये सगळ्या मीडिया त्यांनी बंद केल्या होत्या, एका गव्हर्नमेंटच्या बाजूनं उभा केल्या होत्या. परंतु नेपाळमध्ये सोशल मीडिया इतकी प्रभाव झाली होती की त्यांनी तो मोदी मीडिया मोडून काढला आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना जागृती केली. म्हणून सोशल मीडियावर बंदी करा. आपल्याकडं महाराष्ट्रात चळवळ करायची असेल तर मोदी मीडिया बंद करा म्हणून चळवळ करावं लागेल. सोशल मीडियाचा विषय नाही. सोशल मीडिया तर चालू राहील, पण हा एककल्लीपणाने वाईट प्रचार करून
आमची ताकद नाही, असा एक संभ्रम तयार करून संभ्रमावर राज्य करण्याची ही पद्धत आहे. CDA पिक्चर पाहिलाय का तुम्ही? त्याच्यातलं गाणं आहे, कन्फ्युजन है, मुर्गी का अंडा क्या होगा, मुर्गी बनेगी तवे पे फ्राय होगा. तसं आपण तवेवर फ्राय होणारे लोक झाले. म्हणून त्याकरता ह्या संभ्रमाच्या विरुद्ध लढावं लागेल, या कन्फ्युजनच्या विरुद्ध लढावं लागेल आणि समर्थपणे सांगावं लागेल, आम्ही तत्ववादी आहोत, आम्ही विचारवादी आहोत, आंबेडकरवादी आहोत, संविधानवादी आहोत. आम्ही हलणार नाही जागेवरून, काही हो. आणि हा भारत, हा महाराष्ट्र बहुजनांचा, शाहू महाराजांचा, महात्मा फुलेंचा ठेवण्याकरता ज्या चळवळी अंगावर त्या घ्यायची तयारी ठेवू. बाबाजींनी आपण सब साथ है, मधुरी दीक्षित आपण सर्व आहे. ती चळवळ रस्त्यावर आणून महाराष्ट्र बदलूनच दाखवू, हाच निर्धार या चळवळीचा आहे, या व्यासपीठाचा आहे. एवढंच बोलून मी माझं संपवतो. जय हिंद. मला आंदोलन करण्याची सवय नाही, पण आपल्या मार्गदर्शनाखाली 5 वर्ष खांद्याला खांदा लावून जोपर्यंत हे सरकार, केंद्राच्या सरकार आणि राज्याच्या सरकार आपण उठून पाडत नाही, तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही. याची आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी दक्षता घेण्याची आवश्यकता आहे. या ठिकाणी 2 लोक आमच्या बापूने कायद्याच्या विरुद्ध कसा कायदा आहे त्याच्या एक थोडक्यात माहिती या ठिकाणी दिली. आणि त्याचबरोबर आमचे सोनकांबळे जे माजी महापौर आहेत त्यांनी आपले चांगले विचार या ठिकाणी प्रगट केले. आतापर्यंत हे देशामध्ये केंद्र शासनाचे कायदे चर्चेत राहतात. कोणता कायदा? मागचे 5 वर्षाखाली 3 तलाकचा कायदा, ते चर्चेत ठेवायचा. हे 5 वर्षामध्ये कोणता कायदा? तर वक्फ बिल आणला. जे मुसलमानाचे धर्मस्थळ आहे त्याच्यामध्ये हस्तक्षेप करायचा, एक वेगळा मेसेज आहे देशामध्ये, समाजामध्ये दरी निर्माण करण्याचं काम करायचं. NRC सारखा कायदा आणून ते कोरोनामध्ये त्याचं आंदोलन झाला. त्याच्यामध्ये अनेक वक्त्यांनी या ठिकाणी आपल्या भाषणामध्ये, उमर खालेद आणि अनेक लोकांचा या ठिकाणी भाषणामध्ये उल्लेख केला की बरेचसे लोक हे देशामध्ये आज 4-5 वर्षापासून जेलमध्ये बंद आहे. तसंच पद्धतीचे कायदा हे देशामध्ये सत्तेचे, संख्येचे बळावर, कारण की 237 आमदार विधानसभेमध्ये, तसाच विधान परिषद मध्ये मोठी मेजॉरिटी आहे. त्याच्यामध्ये कायदा आणणं आणि कायद्याची अंमलबजावणी करायला लावणं हे सरकारला सोपं आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, त्यावेळेस जनतेचे उद्रेक होते. अनेक वक्त्यांनी या ठिकाणी आपल्या भाषणामध्ये सोनकांबळेने सांगितलं की श्रीलंकामध्ये काय झालं, बांगलादेशमध्ये काय झालं, आणि काल आपण टीव्ही मध्ये आपण पाहत होतो नेपाळमध्ये काय झालं. जनतेचा उद्रेक ज्या दिवशी येते त्या दिवशी तुम्हाला कंट्रोल करणं अवघड होतं. आज या देशामध्ये जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम कोणत्या ना कोणत्या माध्यमातून चालू आहे. हे देशामध्ये अनेक वर्षापासून हे परंपरा राहिली. हिंदू मुस्लिम एकतेची परंपरा राहिली, सामाजिक सलोख्याची परंपरा राहिली, पण समाजामध्ये सातत्याने तेढ निर्माण करायची. हम वहां भी भरते हैं तो हो जाते हैं बदनाम, वो खत्ल भी करते हैं तो चर्चा नहीं होता. आज या देशामध्ये विशेष करून मुसलमानांना, मुस्लिम समाजाला टार्गेट केलं जातं. त्याच्यामध्ये अनेक वक्ते या ठिकाणी बोलले. जातीय तिहार आणि जातीय आणि असं सांगण्यात येतं की हिंदू कचरे नाही. गल्ली से दिल्ली पासून हिंदूची सत्ता आहे.
हे देशामध्ये आता मी आपल्याला आकडेवारी सांगतो की देशामध्ये 10,000 IAS IPS अधिकारी, आजच्या घडीला सिर्फ 72 मुसलमान आहे. 10,000 मध्ये 72. किती टक्के झाली तुम्ही काढा. देश स्वतंत्र झाल्यापासून 544 खासदारांपैकी 25, 26, 27 खासदार तेवर मुसलमान कधी काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत निवडून आले नाही. आज 25 खासदार. विधानसभेमध्ये 12-13 आमदारच्या वर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमदार निवडून गेले नाही. विधान परिषदेमध्ये 1-2 आमदार राहतात, आता 1 आहे. मुसलमानांना ऍग्रिकल्चर लँड 6% आहे. 94 एकर जमीन हिंदूला आहे, तो 6 एकर मुसलमानाला. मला तो काही कळत नाही बापू की परभणी जिल्ह्यामध्ये एखादा मुसलमान कलेक्टर आला असेल. तुम्हाला कळत असेल तर सांगा. एखादा SP आला असा. SP आहे 58-59-60 महिने जे पैदा हुए त्याच्या बाहेर. पैदाइशी तारीख बरोबर है ना मेरी? तो हमारे को समझता नहीं ना. माझ्या सांगायचा उद्देश एवढाच आहे की कसं राजकारण या देशामध्ये केलं जाते, कशा देशामध्ये हिंदू मुस्लिमचं भांडवल करून पुन्हा हे सत्तेवर येतात. पक्ष फोडायचा, माणसा फोडायचे. एक शिवसेनेचे 2 शिवसेना केले, एक राष्ट्रवादीचे 2 राष्ट्रवादी केले. हे सर्व परिस्थिती आता आपल्याला एकत्र घेऊन भविष्यामध्ये, आता तर विधानसभा लोकसभा गेले, निवडणुका पार पडले, पण आता भविष्याच्या निवडणुकीमध्ये पुन्हा कोणतेही निवडणूक असेल हे जातीवादी लोकांचा बी उगू द्यायचं नाही, याची दक्षता तुम्ही आम्ही सर्व म्हणून या ठिकाणी भविष्यामध्ये घेऊ. आणि जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं संविधान आहे, संविधाना समोर तो नाटकाने नतमस्तक व्हायचं, पण हातून त्याचं सगळं भगवाकरण करायचं हे छुपा अजेंडा हे देशामध्ये चालू आहे. याच्यासाठी सुद्धा आपल्याला जनजागृती करणं, लोकांमध्ये संदेश देणं हे काळाची गरज आहे. म्हणून मी आपल्याला बराच वेळ झालेला आहे, बरेच वेळापासून आपण बसलेले. मी क्षीरसागर ताईला विनंती करणार आहे, गव्हाणे साहेबांना विनंती करणार आहे की भविष्यामध्ये शेतकऱ्याच्या प्रश्नावर आपल्याला आंदोलन करावं लागतं, पण एवढे मार्गदर्शक ठेवू नका. थोडक्यात चांगले मुद्दे बोलणारे सर्व पक्षाचे लोक कसे की आपल्याला वेळ परसत जाते आणि त्या ठिकाणी लोकांची ऐकण्याची क्षमता कमी होऊन जाते आणि लोकांना सत्तेकर म्हणण्याची जास्त गोड लागली. मला अनेक लोक म्हणले की असं कसं सगळे प्रवाहाच्या विरोधात चाललंय. असं इधर भी गए तो तुम्हारे साथी आम्ही तर कायमच प्रवाहाच्या विरोधात. गव्हाणे साहेबाला पण सांगितलं की आपण बरोबरच आपण हे जिल्ह्यामध्ये भविष्याचं राजकारण आपण मिळून करू आणि एक परभणी जिल्हा चांगलं आहे. नैसर्गिक दृष्ट्या जयकवाडीचं पाणी आहे, लोड दुधनाचं पाणी आहे, पूर्णा, दुधना, गोदावरी, करपडासारखे नद्या आहे जिल्ह्यामध्ये. जमीन सुपीक आहे. पण आताच खासदार आपले रेंगे साहेबांनी सांगितलं की कापसाचं शुल्क कमी केलं आणि मोठ्या प्रमाणावर कपासाची गाठी हे राज्यामध्ये देशामध्ये आयात केलं जाते आणि शेतकऱ्याला पुन्हा अजून भाव सोयाबीन असेल, कापूस असेल याच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला या ठिकाणी आंदोलन करावं लागणार आहे. ही गोष्ट निश्चित या निमित्ताने मी गव्हाणे साहेबाला अवगत करून सांगतो की भविष्यामध्ये आपला एकपाचं राजकारण आपण हे जिल्ह्यामध्ये सर्व पक्ष, सर्व जाती धर्माचे लोक आपण बरोबर मिळून या सरकारच्या विरोधामध्ये आपण सातत्याने आंदोलन करून राहू. बराच वेळ झालेला आहे. मी काही जास्त या ठिकाणी आता बोलू इच्छित नाही. काँग्रेस पक्षाचे सुरक्षा कायदा विरोधाच्या निमित्ताने जमलेल्या
आपल्या महाविकास आघाडी पक्ष तसेच घटक पक्षाचे सर्व नेते पदाधिकारी, मी इथे भाषण किंवा काही करणार नाहीये, फक्त अनुमोदन द्यायसाठी उभे राहिले. आताच कॉम्रेड माधुरीताई क्षीरसागर यांनी शक्तीपीठ महामार्ग जो आम्ही मागितला नसताना, जो आम्ही शेतकऱ्यांनी कोणी त्याची मागणी केली नसताना सरकारने जो आमच्यावर लादला आहे, ज्याच्यामध्ये शेतकरी हा आमच्या गावकुसातूनच पूर्ण निर्गळ होणार आहे, घरातून बाहेर होणार आहे, तसंच त्याच्या जमिनी तिथून जाणार आहे. एवढंच नाही तर 70-80 फूट खोल काही जमीन असलेला शेतकरी आज तिथून भूमिहून होणार आहे. तो बंधूंनो, आपल्याला शक्तीपीठासाठी तीव्र करायचं आहे, तसेच जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात सुद्धा आपल्याला एकजुटीने लढायचं आहे. आताच माधुरीताई क्षीरसागर यांनी जे आपल्यासोबत ठराव मांडला कॉम्रेड अजय बुरांडे यांच्या अटकेनिमित्त, त्या ठरावाला मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटातर्फे सोनाली देशमुख अनुमोदन देते. विरोधात व्यासपीठावर विराजमान झालेले सर्व महाविकास आघाडीचे नेतेगण, वेळ खूप कमी आहे आणि या जनसुरक्षा कायद्याबद्दल आपल्या प्रास्ताविकामध्ये माधुरीताईंनी सविस्तर आपल्याला माहिती दिली आहे. म्हणून मी जास्त वेळ न घेता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जिल्हा प्रमुख या नात्यानं मी या आंदोलनामध्ये जाहीर पाठिंबा देतो आणि आमचा पक्ष सुद्धा हा कायदा जोपर्यंत रद्द होणार नाही तोपर्यंत या महाविकास आघाडीच्या सोबत कायद्याला खांदा लावून आंदोलनात उतरल्याशिवाय राहणार नाही. आणि जोपर्यंत हा कायदा रद्द होणार नाही तोपर्यंत आपल्याला स्वस्थ बसायचं नाही. तुम्ही बघितलं असेल, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी माग हिंदी सक्तीच्या विरोधात जे आंदोलन केलं आणि या महाराष्ट्र सरकारला तो सक्तीचा कायदा परत घ्यायला लावला. निश्चित ही महाविकास आघाडीची ताकद येणाऱ्या काळात सुद्धा हा कायदा रद्द केल्याशिवाय राहणार नाही. एवढं या प्रसंगी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आंदोलनाच्या तयारीसाठी जी सावली रेस्ट हाऊसला बैठक घेतली, तिथं आपल्या जिल्ह्याचे माननीय खासदार संजयजी जाधव हे आवर्जून उपस्थित होते आणि उपराष्ट्रीय पदाची निवडणूक असतानाही ते मला म्हणले, मॅडम 11 वाजता बैठक ठेवा, मी येतो. आणि त्यांनी इथं सहभागी नोंदवण्याचं त्यांनी सांगितलं. मला असं वाटतं की त्यांचं तिथलं देखील भाषण, मला असं वाटतं ते मनानं पूर्णपणे आपल्या सोबत आहेत अशा प्रकारचं त्यांचं भाषण होतं. आज ते काही कारणास्तव जिंतूरला बंजारा समाजाचं आंदोलन आहे, तिथं ते गेल्यामुळे येऊ शकले नाहीत. पण मला असं वाटतं खऱ्या अर्थानं इंडिया आघाडीचे सगळे घटक पक्ष आपण एक आहोत एवढंच सांगण्यासाठी मी इथं थांबले. आज महाविकास आघाडीतर्फे धर्म आंदोलन लोकशाही विरुद्ध आंदोलन आयोजित करण्यात आलेले आहे. या महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचे मी स्वागत करतो. काँग्रेस पक्षाचे माजी खासदार तुकाराम रेगे पाटील, काँग्रेस पक्षाचे माजी आमदार बाबाजानी दुरानी खान साहेब, परभणी शहर महानगरपालिकाचे महापौर रवींद्र सोनकांबळे, काँग्रेस पक्षाचे नेता आमचे आदरणीय राहुलजी गांधी हे रस्त्यावर उतरून काँग्रेस पक्षाचे संघर्ष करत आहे. या सर्व काँग्रेस महाविकास आघाडीचे विजय असो असा हे कार्यक्रम घेऊन चालत आहे. मी यांना विनंती करतो की आयोजन जे दिले त्यांना विनंती करतो. धन्यवाद. फोटो घ्यायला टेबलवर बसायचं नाही, टेबलवर बसून फोटो घ्यायला आमचं नियोजन खाली घ्यायचं घ्या. आम्ही इथं चिटकून जातो, आम्ही निवेदन इथं चिटकून जातो. चला नाही, आम्ही निवेदन इथं चिटकून जातो. चला बाहेर चला, बाहेर चला. नाही पुढे मागे माधुरी मॅडम, क्षीरसागर मॅडम पुढे. मोबाईल कोणाचा आहे? मागचा मोबाईल मोबाईल चर्चा न होता किंवा अनेक जनतेतून अनेक लोकांनी ह्या कायद्याला आक्षेप घेतला असताना ते आक्षेपाची सुनावणी न करता बहुमता जोरावर हा कायदा पारित केलेला आहे. हा कायदा मंजूर झालेला आहे. या कायद्यामुळं कोण्याही संघटनेला भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आंदोलन करता येणार नाही. कारण कुठल्याही संघटनेने जर एखादं आंदोलन केलं
किंवा त्या संघटना 10 माणसं 20 माणसं एकत्र आले तर त्यांना रजिस्टर्ड संघटना असली किंवा अनरजिस्टर्ड संघटना असली कुठलंही जर संघटन एखाद्या विषयावर सामाजिक प्रश्नावर किंवा त्याच्या विषयावर आंदोलन करत असेल तर ती संघटना बेकायदेशीर संघटना आहे हे जाहीर करण्याचा अधिकार सरकारचा आहे आणि सरकारने एकदा ते संघटन बेकायदेशीर जाहीर केलं तर त्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यावर त्यांना आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यावर त्यांच्यावर कठोर कारवाई होणार आहे. ज्यांनी त्या संघटनेला मदत केली, कोणी आर्थिक मदत केली किंवा कोणी काही मदत केली तरी त्या मदत करणाऱ्या माणसावर सुद्धा कडक कारवाई होणार आहे. त्यांना कमीत कमी 3 वर्षाची सजा आणि 3 लाख रुपये दंड अशा प्रकारचं त्याच्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. आणि जर समजा सरकारनं ह्या कायद्याचं अंमलबजावणी करण्यासाठी एक ॲडवायझरी बोर्ड या ठिकाणी ह्या कायद्यामध्ये निर्माण करण्याची तरतूद केलेली आहे. तर हे ॲडवायझरी बोर्ड हे 3 माणसाचं असणार आहे. त्या ॲडवायझरी बोर्डामध्ये चेअरपर्सन हा जज म्हणून राहणार आहे आणि 2 त्याच्या सदस्य राहणार आहे. परंतु ह्या ॲडवायझरी बोर्डचे सदस्य नेमण्याचा अधिकार हा सरकारचा आहे. आणि मग सरकारनं इलिगल एकदा जर संघटना जाहीर केली, घोषित केली तर हे बोर्डसुद्धा त्याला इलिगल समजणार आणि एकदा बोर्डाने जर समजा ही संघटना बेकायदेशीर आहे असं जर शिक्कामोर्तब केलं तर या निर्णयाच्या विरुद्ध या संघटनेला कुठलाही कोर्टात देण्याचा अधिकार नाही. इतका भयानक आणि जाचक कायदा या ठिकाणी निर्माण केलेला आहे. ज्या वेळेस या कायद्याची अंमलबजावणी सुरू होईल त्यावेळेस लोकांना याचं हे कळेल. कारण या सरकारनं या देशामध्ये फक्त चळवळ थांबवायचं, नक्षलवाद एकीकडे महाराष्ट्र सरकार सांगते की आमचा नक्षलवाद महाराष्ट्रातून संपलेला आहे. फक्त काही भागामध्ये जो आहे तर त्या ठिकाणची नक्षल कोण आहेत, नक्षल चळवळ कशी करतात, नक्षलाच्या विरुद्ध कारवाई करण्याची या सरकारमध्ये धमक नाही. त्यांना त्यांच्या विरोधात कुठलीही ॲक्शन घ्यायची. नक्षलवाद्यांनी मागच्या वेळेस कितीतरी गावामध्ये जाऊन निष्पाप लोकांवर प्रमुख मागणी काय आहे आणि प्रमुख मागणी एकच आहे. पुढची भूमिका काय? कुठल्याही परिस्थितीमध्ये जसे शेतकरी काळे कायदे 3 कायदे केंद्र सरकारनं परत घेतले तसा हा कायदा ह्या सरकारनं परत घ्यावा आणि ह्या सरकारनं जर काय कायदा परत नाही घेतला तर आज ही आंदोलनाची सुरुवात झालेली आहे. याचं तीव्र आंदोलन होणार आहे. बाकी आमच्यावर कुठलेही गुन्हे दाखल होऊ, कुठलीही कार्यवाही करू त्याला आम्ही घाबरणार नाही. आणि या इंडिया आघाडीच्या सर्व पक्षांनी हा निर्धार केलेला आहे की हे कायदे मागे घेतल्याशिवाय आमचं आंदोलन थांबणार नाही. या जनसुरक्षा कायद्याच्या विरोधामध्ये प्रचंड विरोध करायचा निर्णय इंडिया आघाडीने आणि त्याचं यथार्थ शक्ती प्रदर्शन आज आम्ही सुरुवातीला केले. इंडिया आघाडीचे सर्व घटक पक्ष आम्ही सर्व एकत्रित आहोत. हे समोर परभणीच्या लोकांसमोर महाराष्ट्रासमोर आम्ही स्पष्टपणे आणि ही लढाई आम्ही अंतिम लढाई म्हणून लढणार आहोत. अशा प्रकारचं लोकशाहीवर मार्ग करणारा आंदोलनाला चिरडणारं आणि आंदोलन करण्याला जेलमध्ये टाकणारं आणि त्याच्यात ॲपील प्रोव्हिजन नाही. म्हणजे इतर कायद्यापेक्षा अत्यंत वाईट कायदा. एकदा त्यांनी जेलमध्ये टाकलं तर त्याच्यावर कोणत्याही कोर्टामध्ये ॲपील करता येतं. म्हणून हे पूर्णपणे संविधान विरोधी आणि हे संविधान ह्या परिस्थितीच्या या लोकांना बदलायचं आहे. आंबेडकरांचं संविधान बदलायचं आहे, लोकशाही बदलायची आहे. म्हणून हा लोकशाहीवरचा काळ आहे आणि भारतातली लोकशाही प्रेमी ह्या पद्धतीची चळवळ करती की फक्त महाराष्ट्रातली एवढी चिंता घ्यावी की त्यांचा नेपाळ. या ठिकाणी सध्याचं भाजपचं सरकार हे इंग्रजाची अवलाद असलेले सरकार आहे. ज्या इंग्रजांनी स्वातंत्र्यपूर्व काळात पब्लिक सेफ्टी ऍक्ट आणला आणि त्यांचा हेतू स्वातंत्र्य चळवळ मोडून काढण्याचा होता. आज भाजप सरकार देखील हुकुमशाही पद्धतीनं वाटचाल करत आहे. इंग्रजाचीच नीती अवलंबत आहे, तोडाफोडा आणि राज्य करा. त्यांनी पक्ष फोडले, त्यांनी लोक फोडले आणि अक्षरशः कुठल्याही प्रकारची हत्यारं ते त्यासाठी वापरत आहेत. आज अशाच प्रकारचा नाव जनसुरक्षा, परंतु प्रत्यक्षामध्ये
जनतेच्या सुरक्षेसाठी, संविधानाच्या सुरक्षेसाठी, लोकांच्या न्याय हक्कासाठी जे कार्यकर्ते संघर्ष करतायत त्यांना तुरुंगात डांबण्यासाठी हा कायदा सरकारने केलेला आहे। आणि हा कायदा मला असं वाटतं भारताचं संविधान इतकं मजबूत आहे, स्वातंत्र्य लढ्यातनं निर्माण झालेलं हे संविधान आहे। हे संविधान गोड बोलून तोडायचा या सरकारचा विचार आहे, परंतु आम्ही ते होऊ देणार नाही। आम्ही देखील ही नवीन स्वातंत्र्याची लढाई तेवढ्याच जोमाने लढू जोपर्यंत जनसुरक्षा कायदा रद्द होत नाही तोपर्यंत आमच्या इंडिया आघाडीतला प्रत्येक घटक पक्षातला कार्यकर्ता गाव पातळीवर देखील याबद्दल ठराव केल्याशिवाय राहणार नाही, जोरदार संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही। आज नेपाळ आणि बांगलादेशमध्ये जसा उद्रेक झाला, आज लोक गप्प बसलेत, सरकारला वाटते की आम्ही दडपशाहीतनं सगळं मोडून काढू, पण एकदा का उद्रेक झाला तर कुणाचे पोलीस सरकारचे आम्हाला रोखू शकत नाही। आजच्या उदाहरणावर तर बघा, आम्हाला कोणी रोखू शकत नाही। सरकारनं बऱ्या बोलानं हा कायदा रद्द केला पाहिजे। आज परभणीतले तमाम पक्ष इंडिया आघाडीतले ज्या एकजुटीने समोर आले, मला असं वाटतं निश्चितपणे आमचा पण हिंमत वाढलेली आहे आणि येत्या काळात हा लढा आम्ही पुढे नेऊ, एवढ्याच या ठिकाणी बोलते। इन्क्लाब जिंदाबाद। आज जनसुरक्षा कायदा विरोधात जन आंदोलन उभारण्यात आलेलं आहे। हे परभणी जिल्ह्यातून सुरुवात झालेली आहे। जगात जर्मनी, भारतात परभणी असं म्हटलं जाते। परभणीहून जे आंदोलन सुरू होते ते यशस्वी ठरते। सरकारने जी जनसुरक्षा कायदा आणलेला आहे व जनसामान्याला कोंडून मारण्याचा प्रयत्न आहे। सर्वसामान्य माणसाला, सर्व जाती धर्मातील सर्व लोकांना, कोणत्याही जाती विशेषला नाही, सर्व जाती धर्मातल्या लोकांना कोंडून मारण्याचा हे कट रचलेलं आहे या भाजप सरकारने। जे लोक आंदोलन करतात त्या लोकांना आंदोलनापासून वंचित ठेवायचा, त्यांना कोंडीत ठेवून, जसा उत्तर प्रदेशमध्ये, जसा दुसऱ्या प्रदेशात सर्वसामान्यावर अत्याचार करण्यात आलेले आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा अत्याचार करून लोकांना गैरजमानती प्रक्रियेमध्ये अटक करून त्यांना कोणत्याही न्यायालयीन प्रक्रियेत सहभाग घेता येणार नाही। त्यांनी जर या प्रक्रियेमध्ये कोणाला अरेस्ट केल्या, याचा गिरफ्तारी केली तर त्याला कधी ते न्यायालयात हजर करतील त्यांनाच माहीत आहे। त्या हिशोबाने हे जन आंदोलन रोखण्याचा, मागणी करण्याचा आमचा जे अधिकार आहे त्याला रोखण्याचा प्रयत्न करत आहे आणि सर्वसामान्य लोकांना कोंडी करून सर्वसामान्य लोकांची जे भूमिका आहे आपले मत मागण्याची, आपली मागणी करण्याची, त्याला दाबण्याचा हे प्रयत्न करत आहे। हे प्रयत्न आम्ही होऊ देणार नाही आणि हे जनसुरक्षा कायदा जोपर्यंत रद्द होणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही। आंदोलनासाठी आम्हाला आमचा जीव द्यावा लागला तरी आम्ही देऊ, पण आंदोलन आम्ही पाठीमागे घेणार नाही। हे सर्वसामान्य जनतेचा, सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी आहे, त्याच्यात कोणताही पक्षाचा हे नाही। ह्याच्यात फक्त जे सत्य पक्षात जे आहे, सत्य पक्षाचे पदाधिकारी आहे तेच मजेत राहणार आहे। बाकी जे विरोधी पक्षात आहेत ते कोणताही पक्ष असो त्याच्यावर ह्यांनी एक आत्महत्येची वेळ आणलेली आहे। जर आपल्या परिवारासाठी, आपल्या समाजासाठी, आपल्या हितासाठी कोणी लढा देऊ इच्छितो तर त्याला हे लढा देऊ देणार नाही। मागे आपल्याकडे प्रकरण झालेलं आहे, मागे पोलीसवाल्यावर आपल्या परभणी शहरामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। ते कायदा नसताना त्यांनी आपल्या सर्वसामान्य माणसावर अत्याचार करून त्याचा जीव घेतलेला आहे। तर हे कायदा आल्याच्या नंतर आमच्यावर, सर्वसामान्य लोकांवर काय अत्याचार करतील याचा सांगता येणार नाही। त्याच्या सांगण्याकडे तर आमच्याकडे शब्द शिल्लक नाही। तर आमचा हे सरकारला एक ठोक हे आहे की हे कसाही करून हे जे आलेला आहे जनसुरक्षा कायदा हे रद्द झालाच पाहिजे। मैं हूं सैयद अखिल, आप देख रहे हैं मेरे साथ परभणी आज तक। ये न्यूज कवर करने में हमें सहायता की है परभणी आज तक के कार्यकारी संपादक बाबरुद्दीन सिद्दीकी, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के कार्यकारी संपादक सत्तार खान पठान, दी फैक्ट टुडे के कार्यकारी संपादक सलीम खान उर्दू जुल्फुसर, परभणी टुडे के कार्यकारी संपादक सैयद अयान, परभणी आज तक के मराठवाड़ा ब्यूरो चीफ सोहेल तांबोली, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के मराठवाड़ा ब्यूरो चीफ फिरोज खान पठान, परभणी आज तक के जिला प्रतिनिधि सैयद मोबिन सैयद इस्माइल, परभणी आज तक के परभणी शहर प्रतिनिधि शेख सद्दाम शेख निजाम, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के परभणी जिला प्रतिनिधि शमीम खान पठान, महबूद खान पठान, मुन्ना खान पठान और शेख अयारा मैडम, उसी के साथ में परभणी आज तक की कार्यकारी संपादक और एंकर शेख शहनाज, इन्होंने मिलकर मैं हूं सैयद अखिल। अगर आप पहली बार हमारा चैनल देख रहे हैं तो ऐसी सूरत में सबसे पहले तो आप हमारे चैनल को सब्सक्राइब कर लीजिए। सब्सक्राइब करने के बाद बेल आइकन का बटन जरूर दबाएं। उसी के साथ आप हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें और कमेंट करना ना भूलें। आप हमें फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, टेलीग्राम, व्हाट्सएप और यूट्यूब पर भी फॉलो कर सकते हैं। मुझे दीजिए इजाजत। जय हिंद। परभणी पाइल्स क्लिनिक में आपका स्वागत है। पहले मुंबई, पुणे और गुजरात में
सक्सेसफुली 15,000 से ज़्यादा पेशेंट्स का इलाज करने के बाद हमने परभनी सिविल हॉस्पिटल के सामने हमारे क्लिनिक की ओपनिंग की है। हमारे यहाँ पाइल्स का इलाज किया जाता है। किसी भी तरह की सर्जरी या कोई भी किस्म का कट नहीं लगाया जाता। यहाँ सिर्फ और सिर्फ आयुर्वेदिक इंजेक्शन से आपका इलाज किया जाएगा। ये इलाज के बाद आप अगले ही दिन से अपने काम पर जा सकते हो। आपको हॉस्पिटल में एडमिट होने की ज़रूरत नहीं है। आप दिए गए नंबर पर कॉन्टैक्ट करके अपॉइंटमेंट ले सकते हो। एम्स हॉस्पिटल अपना कॉर्नर परभनी। परभनी में 100 बेड का अत्याधुनिक अस्पताल। महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग निरोगी सगरू जीवन। 1356 बीमारियों पर फ्री में वैदिक के उपचार। 4.5 लाख रुपए का बीमा संरक्षण। हर कुटुंब के लिए 5 लाख रुपए का बीमा संरक्षण। आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फूले जन आरोग्य योजना का लाभ जरूर उठाएं। एम्स हॉस्पिटल आपकी सेवा में 24 घंटे। हमारा पता अपना कॉर्नर, डॉक्टर जाकिर हुसैन रोड, परभनी। शादी हो या एंगेजमेंट, छिल्ला हो या जुमागी, मीटिंग हो या कुछ और, परभनी शहर में तो भैया सिर्फ एक ही नाम, फैसल फंक्शन हॉल, दरगाह रोड, फैसल कॉलोनी, जमीर पॉइंट, परभनी। बुकिंग शुरू है, जल्द ही संपर्क करें। सैयद मुजम्मिल, मोबाइल नंबर 8177941481, सेकेंड नंबर 9922855585। फैसल फंक्शन हॉल की खुसूसियत, 2 व्हीलर 4 व्हीलर के लिए भरपूर पार्किंग व्यवस्था, लेडीज के लिए पर्दे का माकूल इंतजाम और सेपरेट कुशादा हॉल, जेंट्स के लिए सेपरेट हॉल, सेपरेट वॉशरूम, लेडीज के लिए सेपरेट हॉल, माकूल पानी का इंतजाम, दरगाह से करीब, सबसे कम बजट में। विजिट जरूर कीजिए, आज ही बुकिंग करें। परभनी शहर का मशहूर ब्यूटी पार्लर सना ब्यूटी पार्लर। हमारे यहाँ फेशियल, आईब्रो, वैक्सीन, पेडिक्योर, मैनिक्योर, हेयर कटिंग, हेयर कलर, हेयर स्ट्रेटिंग, कैरेंटीन, हेयर स्मूथिंग, हेयर स्पा, बॉडी स्पा, कान टोचना, मेकअप, दुल्हन मेकअप सभी किए जाते हैं और वो भी बेस्ट क्वालिटी के साथ कम दाम में। एक बार जरूर आएं और सेवा का मौका दें। सना ब्यूटी पार्लर, खान साहब के बिल्डिंग के पास, आइजॉन मॉल के पीछे, दरगाह रोड, परभनी। मोबाइल नंबर 9730200824। अब्दुल वहाब फंक्शन हॉल बुकिंग यहाँ पर शुरू है। शादी ब्याह और उसी के साथ में छिल्ला छट्टी और साथ ही यहाँ पर किसी भी तरह के प्रोग्राम, रस्म, एंगेजमेंट के लिए आपके लिए अब्दुल वहाब फंक्शन हॉल में मूलभूत सुविधा अवेलेबल है। अब्दुल वहाब फंक्शन हॉल परभनी शहर के कवड़गांव रेलवे गेट से नीचे, यहाँ पर जिस तरह से अलीबाग नगर के करीब ही यहाँ पर ये फंक्शन हॉल अवेलेबल है। और अब्दुल वहाब फंक्शन हॉल जिस तरह से यहाँ पर मूलभूत सुविधा अवेलेबल है, लेडीज के लिए यहाँ पर अलग से हॉल, सेपरेट हॉल, जेंट्स के लिए सेपरेट हॉल, उसी के साथ में बच्चों के खेलने के लिए सामने गार्डन और स्पेशली पार्किंग के लिए माकूल जगह। अब्दुल वहाब फंक्शन हॉल में अगर आपको शादी करना है, आप अपने बच्चों की शादी अगर करवाना चाहते हैं, अगर आपको बच्चों का एंगेजमेंट कराना है, बच्चों का अगर छिल्ले का प्रोग्राम है या मीटिंग है, तो ऐसी सूरत में परभनी शहर में तो भैया सिर्फ एक ही नाम है, अब्दुल वहाब फंक्शन हॉल, जाहिद खान। इनसे आप राब्ता कर सकते हैं। स्क्रीन पर दोनों भी कॉन्टैक्ट नंबर दिए गए हैं। अगर आप बुकिंग करना चाहते हैं, अगर आपके घर में शादी है, अगर आपके घर में छिल्ला है, तो ऐसी सूरत में आप अब्दुल वहाब फंक्शन हॉल में अपने प्रोग्राम की बुकिंग कर सकते हैं और बुकिंग के लिए स्क्रीन पर नंबर दिए गए हैं। महबूब पार्क फंक्शन हॉल, मनसब नगर, जाम पारवा गेट, दरगाह रोड, परभणी। शादी हो या एंगेजमेंट, छिल्ला हो या जुमागी, मीटिंग हो या फिर कुछ और, परभणी में तो भैया सिर्फ एक ही नाम, महबूब पार्क फंक्शन हॉल, मनसब नगर, जाम पारवा गेट, दरगाह रोड, परभणी। बुकिंग शुरू है। मोबाइल नंबर 9960569383, 8421903333। इसके साथ ही 9822829035। हाजी महबूब अंसारी। याद रहे, आप हर तरह के प्रोग्राम हमारे फंक्शन हॉल में मनाएं। आज ही अपने प्रोग्राम की बुकिंग करें। मिर्जा मेस, परभणी। अगर आप परभणी शहर में रहते हैं और घर के खाने का लुत्फ लेना है तो संपर्क जरूर करें मिर्जा मेस, परभणी। घर पहुंच सेवा खाने के टिफिन के लिए जरूर संपर्क करें। मोबाइल क्रमांक 8830266947। क्वालिटी की तलाश यहाँ खत्म। किंग ऑफ बेल्स, शनिवार बाजार के पास, नानलपेट कॉर्नर, परभणी।
लेडीज पर्स, स्कूल बैग, ओरिजिनल लेदर बेल्ट, कमर बेल्ट, वॉलेट, बॉडी स्प्रे, परफ्यूम और भी बहुत कुछ। एक बार जरूर आए। किंग ऑफ बेल्ट, शनिवार बाजार, नानलपेट कॉर्नर, परभणी।